तर आज आम्ही चाललो आहे खिद्रापूरला. असंच एक दिवस सुट्टी काढून बायको बरोबर फिरायचं म्हणून. रोज उठून पॅसेंजर गोळा करून पुणे सांगली करून कंटाळा आला आता आम्ही चाललो आहे नृसिंहवाडी, खिद्रापूर, कुरुंदवाड असं फिरायला. तर बघू आज काय काय फिरतोय. तर आज आमच्या आव्हांनी सुट्टी घेतलेली होती, त्यामुळे आम्ही चाललेलो होतो खिद्रापूरला. जाताना हा मला मोठा पूल लागला. मी विचारलं, हा एवढा मोठा पूल कशाला, खाली तर पाणीच नाही आहे. तर हे म्हणायला लागले की हे आत्तासाठी नाही आहे, तर पावसाळ्यासाठी आहे. इथं खूप पूर येतो ते पाणी. तिथून आम्ही पोचलो कोपेश्वर मंदिरमध्ये, जे की खिद्रापूरमध्ये आहे. ते मंदिर बघून इतकं छान वाटत होतं, एवढी छान सुंदर कलाकृती होती आणि एवढं काच. मग आम्ही आत जाऊन शिवलिंगाला नमस्कार केला आणि तिथून आम्ही बाहेर आलो आणि थोडं फोटो काढून घेतले. आमचं कुटुंबाला व्यवस्थित फोटो काढून घेत नाही, त्याला जबरदस्तीनं बसवावं लागतं. त्यामुळे तो तोंड वाकडं तिकडं करत असतो. खूप दिवसांनी आज असा छान असा वेळ मिळालेला होता. तिथून पुढे मी आमच्या मामाच्या गावी गेलो. तिथे आमची नवीनच गाडी होती, त्यामुळे त्यांनी पूजा केली गाडीची. आणि आमच्या आजोबांचं श्राद्धही होतं. मग तिथं भजन चालू होतं. मग सगळेजण भजनात रमलेले. इतक्यात आमचे 2 वहिनी, जे की रूममध्ये बाळाला झोपवत होत्या, त्या आतच अडकून बसल्या. त्यांना कधीच निघत नव्हती. कशा बशा त्या बाहेर आल्या आणि हसू लागल्या. तिथून माझ्या मोठ्या बहिणीकडे गाडी पुजण्यासाठी आम्ही गेलो. त्यानंतर जेवून घरी परत आलो. तर असा होता आजचा